सोन्याचे दागिने विकायला जात आहेत का? सोन्याचे भाव वाढले म्हणून किंवा पैशाची गरज आहे म्हणून? तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. माझ्या ओळखीचे माझे नातेवाईक आहेत. त्यांनी त्यांच्या लग्नात आलेलं सोनं ते विकायला गेले. तर ते जेव्हा विकायला गेले त्यावेळेस 22 कॅरेट सोन्याचा भाव होता साधारण 85,000 रुपये. तर त्यांना ज्वेलर्सनी सांगितलं तुम्हाला 3% जो भाव फरक आहे तो द्यावा लागेल. म्हणजे त्यांना 22 कॅरेट सोन्याचे मिळाले 82,100 रुपये. आणि नंतर त्यांनी जेव्हा बाकीचे पेपर्स चेक केले तेव्हा कळालं की ज्यावेळेस त्यांनी हे सोनं बनवलं होतं त्यांच्या लग्नामध्ये त्यावेळेस त्यांनी 15% मेकिंग चार्ज दिला होता आणि 3% जीएसटी दिला होता. त्यांनी सोनाराला सांगितलं की दादा हे सोनं तर तुमच्याच दुकानातलं आहे, तुमच्याकडेच विकायला आली आहे, तरी पण हा भाव फरक का? तर तो म्हणतो नाही, 3% भाव फरक जो आहे तो द्यावाच लागतो. तर मग त्यांना 15.5% मेकिंग चार्ज, 3% जीएसटी आणि 3% भाव फरक म्हणजे साधारण हे झाले 21%. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस सोनं घेतलंय त्याच्यानंतर जर सोन्याचे भाव 21% वाढले तरच तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे कधीही तुम्ही सोनं विकायला जाताय तर 100 वेळा विचार करा की आपल्याला हे सोनं विकायचंय का आणि आपल्याला किती फायदा होतोय ते. आणि जर तुम्ही सोनं बनवताय तर 200 वेळा विचार करा की आपण हे जे सोनं बनवतोय ते वापरायसाठी बनवतोय की इन्व्हेस्टमेंटसाठी बनवतोय. त्यामुळे जर तुम्हाला माहिती कळाली असेल, माहिती युजफुल असेल तर नक्की आम्हाला फॉलो करा किंवा कॉल करा काही इन्फॉर्मेशनसाठी. थँक्यू. Disclaimer. Mutual funds are subject to market risk. Please read